Welcome to AV number 12, last chapter, chapter number 37, in which it is shown that Phileas Fogg gained nothing by his tour around the world unless it were happiness as Phileas Fogg in person. Uh, this is the tagline of chapter number 37. uh, in which it is shown that ह्या प्रकरणामध्ये असं दाखवलं की फिलियस फॉग गेन नथिंग बाय हिज टूर अराउंड द वर्ल्ड. तर ह्या जी टूर जी त्याने पूर्ण केली होती 80 दिवसामध्ये जगभ्रमणाचा प्रवास जो केला होता यातून त्याला फार काही मिळालं नाही. बट अनलेस इट वेअर हॅपीनेस, फक्त एक समाधान आनंद जो आहे त्याला निश्चितच मिळाला होता. फिलियस फॉग इन पर्सन आणि वैयक्तिक पद्धतीने जर विचार केला तर एक स्वतःचं सुख त्या ठिकाणी त्याला निश्चितच त्या ठिकाणी गवसलं होतं. The reader will remember that at 5 minutes past 8 in the evening, uh, about 5 and 20 hours after the arrival of the travelers in London, Passepartout had been sent by his master to engage the services of Reverend Samuel Wilson in a certain marriage ceremony which was to take place the next day. The reader will remember that at 5 minutes past 8 in the evening, या प्रवाशांचे लंडनमध्ये आगमन होऊन साधारण 25 तास झाल्यानंतर संध्याकाळी 8 वाजून 5 मिनिटांनी पॅसपॉर्टला त्याच्या मालकाने दुसऱ्या दिवशी होणाऱ्या लग्न समारंभासाठी रेव्हरंड सॅम्युअल बिल्सनला पाचारण करण्यासाठी धाडले हे वाचकांच्या लक्षात आले असेल. द रीडर विल रिमेंबर दॅट ॲट 5 minutes past 8. तर वाचकांना आत्तापर्यंत हे कळलं असेल की 8 वाजून 5 मिनिटांनी कालच्या संध्याकाळी इन द इव्हिनिंग अबाउट 5 and 20 hours आफ्टर द अरायवल ऑफ द ट्रॅव्हलर्स इन लंडन, ह्या सगळ्या 25 तास त्या ठिकाणी उलटून गेले होते आणि ते सगळे 25 तास झाल्यानंतर संध्याकाळी 8 वाजून 5 मिनिटांनी ह्या आपल्या मालकाने आपल्या फिलियस फॉगने पासपोर्टला सांगितलं होतं की जा ताबडतोब, आणि हॅड बीन सेंड बाय मास्टर टू एंगेज द सर्व्हिसेस ऑफ द रेव्हरंड सॅम्युअल विल्सन. आणि हा एक जो पुजारी आहे, जो पादरी आहे, ह्या रेव्हरंड सॅम्युअल विल्सनची एक सेवा त्या ठिकाणी लग्नाबाबतची घ्यायला सांगितली होती इन अ सर्टन मॅरेज सेरेमनी विच वॉज टू टेक प्लेस द नेक्स्ट डे, की जे लग्न उद्याला होणार होतं. विथ हिज हेअर इन डिसऑर्डर अँड विदाऊट हिज हॅट ही रॅन. आणि आपले केस अतिशय अस्ताव्यस्त असताना पण डोक्यावर टोपी नसताना त्या ठिकाणी आपला हा पॅसपार्टू जो आहे तो पळतच सुटला होता आणि आपल्या मालकाचं आज्ञापालन करण्याच्या मागे लागला होता. पॅसपार्टूट वेंट ऑन हिज एरँड एन्चांटेड. त्याने आपला जो निरोप आहे, एरँड मीन्स मॅसेज, आणि अतिशय एक विशिष्ट असा एन्चांटमेंट ज्याला म्हणतो आपण, एक उत्सुकता जी आहे, एक अत्यानंद जो आहे त्याच्यात तो निघालेला होता. ही सून रिच द क्लर्जीमॅन्स हाऊस. तो ताबडतोब त्या ठिकाणी त्या क्लर्जीमॅन जो आहे, जो जो धर्मोपदेशक आहे, त्या पुजाऱ्याच्या घरी ते पोहोचला. बट फाउंड हिम नॉट ॲट होम. पण त्याने बघितलं की ते पुजारी जे होते, आपले जे रेव्हरंड विल्सन आहे ते त्या ठिकाणी सॅम्युअल विल्सन, जे रेव्हरंड सॅम्युअल विल्सन जे आहे ते घरात नव्हते. बट फाउंड हिम नॉट ॲट होम. पासपोर्टूस वेटेड अ गुड 20 मिनिट. त्याने 20 मिनिटं वाट बघितली होती आपल्या त्या सॅम्युअल विल्सनची. अँड देन ही लिव्ड द रेव्हरंड जेंटलमॅन. त्यानंतर त्याने तो निघाला. इट वॉज 35 minutes past 8. त्या ठिकाणी जर नीट बघितलं तर 8 वाजून 35 मिनिटं झाली होती. पण त्याची काय अवस्था झाली होती त्यावेळेला. इन व्हॉट अ स्टेट ही वॉज, विथ हिज हेअर इन डिसऑर्डर अँड विदाऊट हिज हॅट. आणि केसांच्या अस्ताव्यस्तपणा दिसते, डोक्यावर टोपी नाही आहे. ही रॅन अलॉंग द स्ट्रीट ॲज नेव्हर मॅन वॉज सीन टू रन बिफोर. इतक्या प्रत्यक्ष जलद गतीने अतिशय पळत पळत त्या ठिकाणी तो घराकडे निघालेला होता. ओव्हरटर्निंग पॅसेंजर्स बाय, पासर्स बाय, आणि आपल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी ओलांडत त्या ठिकाणी तो निघालेला होता. रशिंग ओव्हर द साईडवॉक लाईक वॉटर स्पाउट. आणि एखादा पाण्याचा प्रवाह त्या ठिकाणी कोसळावा त्या पद्धतीने त्या ठिकाणी तो प्रचंड वेगाने त्या ठिकाणी घराकडे निघालेला होता. इन 3 minutes ही वॉज इन सॅव्हिल रो अगेन अँड स्टॅगर्ड बॅक इन टू मिस्टर फॉक्स रूम. आणि अगदी 3 मिनिटात त्या ठिकाणी सॅव्हिल रोच्या घरी तो पोहोचला अँड स्टॅगर्ड बॅक इन टू मिस्टर फॉक्स रूम. आणि त्या फॉक्स साहेबांच्या खोलीमध्ये तो आला. ही कुड नॉट स्पीक. त्याला बोलता येत नव्हतं. व्हॉट इज द मॅटर आस्क मिस्टर फॉग. मिस्टर फॉगने त्याला विचारलं, काय झालं. माय मास्टर गास पासपार्टूट, मॅरेज इम्पॉसिबल. तो आपल्या मालकांना म्हणाला की साहेब, लग्न अशक्य आहे. इम्पॉसिबल. फॉगने विचारलं की का अशक्य, असं का म्हणतोयस तू. इम्पॉसिबल फॉर टुमॉरो. उद्या तरी अशक्य आहे. व्हाय सो. बिकॉज टुमॉरो इज संडे. कारण
उद्याला संडे आहे. फॉग त्याला म्हणाला, अरे असं काय म्हणतोयस तू संडे? उद्याला तर मंडे आहे. मंडे, रिप्लाइड मिस्टर फॉग. नो, टुडे इज सॅटरडे. नाही, आज शनिवार आहे आणि उद्याला रविवार आहे. उद्याला सोमवार नाही आहे. सॅटरडे? इम्पॉसिबल. शनिवार? अरे अशक्य. एस 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 क्राईड पॅसपार्टूट. यू हॅव मेड अ मिस्टेक ऑफ वन डे. तो म्हणाला की साहेब तुम्ही एक दिवसाची चूक केलेली आहे. वी अराइव्ड 24 hours अहेड ऑफ टाईम बट देर आर ओनली 10 minutes लेफ्ट. आपण 24 तास आधीच त्या ठिकाणी खरं तर पोहोचलेलो आहोत आणि आता फक्त आपल्याकडे 10 मिनिटं शिल्लक आहेत क्लबला जाण्यासाठी. पॅसपार्टूट हॅड सीज हिज मास्टर बाय द कॉलर. ताबडतोब त्या ठिकाणी पॅसपार्टूटने आपल्या मालकाला त्याची कॉलर पकडली अँड वॉज ड्रॅगिंग हिम अलॉंग विथ इररेजिस्टेबल फोर्स. आणि प्रचंड आवेगाने त्या ठिकाणी त्याने आपल्या मालकाला ओढलं. फिलियस फॉग दस किडनॅप विदाउट हॅव्हिंग टाईम टू थिंक लेफ्ट हिज हाऊस. आणि कुठलाही विचार न करता, कुठलाही वेळ न देता विचाराला त्या ठिकाणी त्यांनी ते घर सोडलं. जम्प इन टू अ कॅब. आणि त्या कॅबमध्ये, त्या टॅक्सीमध्ये त्या ठिकाणी ते निघाले. प्रॉमिस £100 टू द कॅबमॅन. त्याने त्या कॅबमॅनला 100 pound देण्याचं कबूल केलं. अँड हॅव्हिंग रन ओव्हर 2 dogs अँड ओव्हरटर्न 5 carriages रिच द रिफॉर्म क्लब. आणि त्या ठिकाणी अगदी जलद गतीने जात जात 2 कुत्र्यांवर त्यांनी ती गाडी घातली, 5 गाड्यांचं नुकसान केलं आणि कशाही अवस्थेत त्या ठिकाणी त्याने ते रिफॉर्म क्लबला पोहोचले. द क्लॉक इंडिकेटेड अ 9:15 व्हेन ही अपियर्ड इन द ग्रेट सलून. आणि विशेष काय तर त्या ठिकाणी जेव्हा ते पोहोचले त्या ठिकाणी द क्लॉक इंडिकेटेड अ क्वार्टर बिफोर 9 व्हेन ही अपियर्ड इन द ग्रेट सलून. आणि 9:18 त्या ठिकाणी दाखवत होते त्या सलूनच्या त्या घड्याळामध्ये. फिलियस फॉग हॅड अकम्प्लिश द जर्नी राऊंड द वर्ल्ड इन 80 days. आणि खरोखर अतिशय यशस्वीपणाने फिलियस फॉगने हा जगप्रवास जो आहे तो पूर्ण केलेला होता. फिलियस फॉग हॅड ओन हिज वेगर 20,000 pounds. आणि 20,000 poundsची ही जी पैज आहे, वेगर म्हणजे बेट पैज, ती त्याने जिंकलेली होती. हाऊ वॉज इट दॅट अ मॅन सो एक्झॅक्ट अँड फास्टिडियस. आणि काय त्या ठिकाणी म्हणावं की ह्या प्रचंड अशा, जस्ट अ मिनिट, फास्टिडियस. हाऊ वॉज इट दॅट अ मॅन सो एक्झॅक्ट and fastidious. The meaning of fastidious. Fastidious means selecting carefully, choosing only what is good. की जे चांगला आहे तो निवडणारा, असा त्याला म्हटलं आहे फास्टिडियस. हाऊ वॉज इट दॅट अ मॅन सो एक्झॅक्ट अँड फास्टिडियस कुड हॅव मेड दिस एरर ऑफ डे. आणि एवढा इतका अचूक आणि तंतोतंत असा जुळवणारा हा मनुष्य हा कसा चुकला होता, कोणाला माहिती. How came he to think that he had arrived in London on Saturday? How came he to think that he had arrived in London on Saturday, the 21st day of December, when it was, just a minute. How came he to think that he had arrived in London on Saturday? त्याला लक्षात कसं आलं नाही की तो शनिवारी आपण इथे आलो होतो आपल्या घरी. The 21st day of December, when it was really Friday, the 79th day only from this departure. तर 1979 डेलाच आपण पोचलो होतो असं त्यांना कळलं का नाही. द कॉज ऑफ द एरर इज व्हेरी सिम्पल. पण हे कारण काय होतं की ही जी चूक त्या ठिकाणी घडली होती ती कशामुळे घडलेली आहे. फिलियस फॉग हॅड विदाउट सस्पेक्टिंग इट गेन 1 day ऑन हिज जर्नी अँड दिस मिअरली बिकॉज ही हॅड ट्रॅव्हल्ड कॉन्स्टंटली इस्टवर्ड. आता हा एक दिवस त्यांना जास्ती का मिळाला होता, तर फिलियस फॉगने जो प्रवास केला होता तो प्रवास पूर्वेच्या दिशेने त्या ठिकाणी केलेला होता. ही वूड ऑन द कॉन्ट्ररी हॅव लॉस्ट अ डे हॅड ही गॉन इन द अपोजिट डायरेक्शन दॅट इज वेस्टवर्ड. जर कदाचित तो पश्चिमेच्या दिशेने त्या ठिकाणी जर त्याने प्रवास केला असता तर गोष्ट वेगळी होती, त्यांना एक दिवस कमी पडला असता. पण इथे पूर्वेच्या दिशेने त्याने प्रवास केला असल्या कारणाने एक दिवस त्यांना जास्ती मिळाला होता. इन जर्निंग इस्टवर्ड ही हॅड गॉन टुवर्ड्स द सन. आणि जाताना त्या ठिकाणी सूर्याच्या दिशेने ते पूर्वेकडे जात होते. अँड द डेज therefore diminished for him as many times 4 minutes as he crossed degrees in his direction. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा त्या ठिकाणी त्यांनी ते अंतर पार केलं त्या वेळेला द डेज therefore diminished for him as many times 4 minutes as he crossed degrees in his direction. तर 4 मिनिटाचा कालखंड जो आहे तो प्रत्येक सेक्शनमध्ये त्यांना मिळालेला होता दर दिवशी. देर आर 360 degrees ऑन द सर्कम्फरन्स ऑफ द अर्थ. आणि एकूण
360 डिग्रीच्या त्या परिघामध्ये त्या ठिकाणी जर पृथ्वीचा विचार केला, दिस 360 डिग्रीज मल्टिप्लाइड बाय 4 मिनिट, तर प्रत्येक दिवसाचे जर 4 मिनटं त्या ठिकाणी आपण काउंट केले तर 360 गुणिले 4 गिव्ज प्रिसाइजली 24 आवर्स, आणि अगदी तंतोतंत 24 तास त्या ठिकाणी त्यांना जास्त मिळाले होते, कारण 4 मिनिट प्रत्येक दिवशी प्रवास जो आहे त्यांना जास्तीचे मिळाले होते. द डे अनकॉन्शियसली गेन. In other words, while Phileas Fogg going eastward saw the sun pass the meridian 80 times, his friends in London only saw it pass the meridian 79 times. This is why they awaited him at the Reform Club on Saturday. आणि जर त्यांनी म्हणजे विचार केला तर सूर्याला जर 80 वेळा रेखावृत्त पार करताना पाहिले असेल, तर लंडनमधील त्यांच्या मित्राने त्या फक्त 79 वेळा पाहिले असेल. म्हणूनच मिस्टर फॉगला वाटल्या, पण रविवारी नाही तर शनिवारी रिफॉर्म क्लबमध्ये मित्र त्यांची वाट पाहत होते. तर they awaited him at the Reform Club on Saturday, not Sunday, as Mr. Fogg thought. And Passepartout's famous family watch, which had always kept London time, would have betrayed this fact. आणि दुर्दैवाने त्या ठिकाणी जर पॅसपार्टूच्या त्या अचूक घड्याळाने जर ही नोंद ठेवली असती, इफ इट हॅड मार्क द डेज ॲज वेल ॲज द हावर्स अँड द मिनिट्स, आणि कदाचित प्रत्येक मिनिट आणि प्रत्येक तास जर लक्षात घेतला असता त्यावेळेला, तर Phileas Fogg that then had owned the 20,000 pounds, but as he had spent nearly 19,000 on the way, the the pecuniary gain was small. तर त्या ठिकाणी त्याने म्हटलं, पिक्युनियरी मीन्स इन्व्हॉल्विंग, ज्यात पैसा गुंतलेला आहे. फिलियस फॉग दॅन हॅड ओन द 20,000 पाऊंड्स, आणि फिलियस फॉगला त्या ठिकाणी 20,000 पाऊंड जे आहे ते मिळालेले होते. ही हॅड स्पेंड मेरली 19,000 ऑन द वे, आणि संपूर्ण प्रवासाच्या दरम्यान त्याने 19,000 पाऊंड खर्च केले होते. द पिक्युनियरी गेन वॉज स्मॉल, आणि जर पैशाचा विचार केला तर त्या ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी ही अमाऊंट अतिशय कमी होती. इट्स ऑब्जेक्ट वॉज हावेवर टू बी व्हिक्टोरियस, पण त्याचा एकच उद्देश त्या ठिकाणी होता की आपण ही पैज जी आहे ती जिंकायला हवी. नॉट टू बिन मनी, फक्त पैसा महत्त्वाचा नाही, तर त्या ठिकाणी एक सन्मान जो आहे तो त्याला महत्त्वाचा होता. ही डिवायडेड द 1,000 pounds दॅट रिमेन बिटवीन Passepartout and the unfortunate Fix, against whom he cherished no grudge. आता हे सगळे पैसे जे त्याला मिळाले होते ते त्याने पासपार्टूट आणि त्याचा जो एक दुर्दैवी त्या ठिकाणी डिटेक्टिव्ह फिक्स आहे यांच्या दरम्यान ती विभागले जाण्याची शक्यता होती. पण फिक्सबद्दल त्याने कुठलीही तक्रार, कुठलीही ग्रज, कंप्लेंट जी आहे, अनविलिंगनेस जी आहे दाखवली नाही. He deducted, however, from Passepartout's share the cost of his gas, which had burned in his room for 1900, आणि त्याने पॅसपार्टूटच्या खोलीमध्ये जो गॅस त्या ठिकाणी कनेक्शन जे जळत होतं त्याबद्दलचे 9,900 पाऊंड जे आहे ते वजा करून घेतले. अँड 20 hours फॉर द सेक ऑफ रेग्युलरिटी, आणि ते पैसे त्याने पासपोर्टला काही प्रमाणात दिलेले आहेत. दॅट इव्हनिंग मिस्टर फॉग ॲज ट्रँक्विल अँड phlegmatic as ever. Phlegmatic means cool and calm. That evening Mr. Fogg is as tranquil and phlegmatic as ever. अतिशय स्थिरचित्त आणि अतिशय शांत मनोवृत्तीचा आपला हा जो फॉग आहे, सेट टू ऑडा, ते आपल्या पत्नीला, होणाऱ्या पत्नीला म्हणाला, ऑडाला, इज आवर मॅरेज स्टील ॲग्रीएबल टू यू. त्याने विचारलं आपल्या होणाऱ्या पत्नीला की तुला अजूनही असं वाटतं की आपण हे जे लग्न आहे ते लग्न करावं. Mr. Fogg replied she, "It is for me to ask that question. You were ruined, but now you are rich again." मिस्टर फॉग, ती म्हणाली, मलाच तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की आता तुमचं काही तुम्ही संपलेले होतात, पण तसं काही दिसत नाही. आता तुम्ही आता उलट जिंकलेली आहात आणि पुन्हा तुम्ही श्रीमंत झालेले आहात. पार्डन मी मॅडम, माय फॉर्च्यून बिलॉंग्स टू यू. पण तो तिला म्हणाला की मॅडम मला माफ करा, पण मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की हे सगळं जे मिळाले ते तुमच्यामुळेच मला मिळालेलं आहे. इफ यू हॅड नॉट सजेस्टेड आवर मॅरेज, जर तू काल लग्नाविषयी काही सुचवलं नसतं, माय सर्वंट वुड नॉट हॅव गॉन टू द रेव्हरंड सॅम्युएल विल्सन. माझा सेवक जो आहे, आपला पॅसपार्टू जो आहे, तो त्या पुजाऱ्याकडे गेलाच नसता, रेव्हरंड सॅम्युएल विल्सनकडे. आणि जर पुजाऱ्याकडे गेले नसतं तर कदाचित ही एक दिवसाची जी मिळकत आहे ती आपण मिळाली नसती. आय शुड नॉट हॅव बीन ॲप्राइज ऑफ माय एरर. आणि कदाचित ॲप्राइज मीन्स इन्फॉर्म, टेल समवन. आणि कदाचित ह्या पॅसपार्टूच्या त्या जाण्यामुळेच त्या ठिकाणी एक दिवस आधी आपण पोचलो आहे हे आपल्याला कळलं. डिअर मिस्टर फॉग, सेड द यंग वुमन, ती म्हणाली आपली ऑडा. डिअर ऑडा, रिप्लाइड फिलियस फॉग. हो, त्यांनी एकमेकांना संमती दाखवली.
It need not be said that the marriage took place 48 hours after, and that Passepartout, glowing and dazzling, gave the bride away. Had he not saved her, and was he not entitled to his honor? It need not be said that the marriage took place 48 hours after. तर 48 तासानंतर लग्न झाले आणि झकपक तयार झालेल्या पासपोर्टने वधूची पाठवणी केली. इट नीड नॉट बी सेड दॅट द मॅरेज टूक प्लेस 48 आवर्स आणि 48 तासानंतर ते लग्न जे आहे ते लग्न पूर्ण झालं. पॅसपार्टू ग्लोईंग अँड डॅझलिंग, तो जो सेवक आहे पॅसपार्टू, तो अतिशय चमकत होता, अतिशय झगमगात तो होता. गिव द ब्राईड आवे, आणि त्याने त्या बिदागी पण जी आहे बिदाई जी आहे ती बिदाई पण त्या ठिकाणी त्याने आपल्या नववधूची केली. हॅड ही नॉट सेव्ड हर अँड वॉज ही नॉट एंटायटल टू हिज हॉनर. आणि विशेष काय तर त्या ठिकाणी त्याने म्हटलंय की त्यानेच तिला वाचवलं होतं आणि त्यानेच तिच्या सन्मानाचा त्याचा हक्क जो तिच्याबद्दलचा होता तो त्याने जपून ठेवला होता. द नेक्स्ट डे ॲज सून ॲज इट वॉज लाईट, पॅसपार्टू ट्रॅप्ड vigorously at his master's door. Mr. Fogg opened it and asked, "What's the matter, Passepartout?" "What is it, sir? Why, I have just this instant found out." त्या ठिकाणी आपला जो मिस पॅसपार्टू आहे, दुसऱ्या दिवशी उजाडताच पॅसपार्टूने मालकाचा दरवाजा जोरात ठोठावला. मिस्टर फॉगने विचारलं, "काय झालं पॅसपार्टू?" त्याचे काय आहे सर, मला आत्ताच लक्षात आलं आहे. "व्हॉट इज इट सर? आय हॅव जस्ट इन्स्टंट फाउंड आउट." मला आत्ता लक्षात आलेलं आहे की व्हॉट, काय लक्षात आलं तुला? "दॅट वी माईट हॅव मेड द 4 टूर ऑफ द वर्ल्ड इन ओनली 78 days." मला आजच असं कळलं आहे की बहुधा आपण फक्त 78 दिवसातच जगाचा दौरा पूर्ण केलेला आहे. "नो डाऊट," रिटर्न मिस्टर फॉग. "हो, मला पण काही शंका नाही याबद्दल. बाय नॉट क्रॉसिंग इंडिया, बट आय हॅड नॉट क्रॉस इंडिया, आय शुड नॉट हॅव सेव्ड ऑडा. शी वूड नॉट हॅव बीन माय वाईफ अँड." भारत ओलांडला नसता तर नक्कीच, मिस्टर फॉग म्हणाला, भारत पार केला नसता तर मी ऑडाला वाचवलं नसतं, ती माझी बायको झाली नसती आणि हे सगळं घडलंच नसतं. मिस्टर फॉग शांतपणे दरवाजा जो आहे तो लोटला. फिलियस फॉग हॅड ओन हिज वेगर. फिलियस फॉगने आपली पैज जिंकलेली होती. अँड हॅड मेड हिज जर्नी अराउंड द वर्ल्ड इन 80 days. आणि त्याने ती पैज जी आहे ती 80 दिवसात जगभ्रमणाची ती पूर्ण केली होती. टू डू दिस ही हॅड एम्प्लॉईड एव्हरी मीन्स ऑफ कन्व्हिनियन्स. आणि हे सगळं करण्यासाठी त्याला अनेक माध्यमांचा त्याने वापर केला होता ही जगसफारी पूर्ण करण्यासाठी. त्यात स्टीमर्स आहेत, बाष्प इंजिनी होतं त्या ठिकाणी होती, रेल्वेज त्या ठिकाणी होती, कॅरेजेस काही मालगाड्या होत्या, काही व्यापारी जहाजं होती, याच होते, ट्रेडिंग व्हेसल्स होती, काही स्लेजेस होते, काही घसरंड्या होत्या, एलिफंट्स होती. द एक्सेंट्रिक जेंटलमॅन हॅड थ्रू आउट डिस्प्लेड ऑल हिज मार्वलस क्वालिटीज ऑफ कूलनेस अँड एक्झॅटिट्यूड. तर तंतोतंतपणा आणि अतिशय त्याचे शांत स्वभाव जो आहे त्यामुळे त्याने हे सगळं संयमाने त्याने पूर्ण केलं होतं. बट व्हॉट आर द रिअली गेन बाय ऑल दिस ट्रबल. पण ह्या सगळ्या संकटातून त्याला नेमकं मिळालं काय होतं? व्हॉट हॅड ही ब्रॉट बॅक फ्रॉम दिस लाँग अँड वेरी जर्नी. आणि त्या ह्या लांब पल्ल्याच्या आणि अतिशय थकवणाऱ्या अशा प्रवासातून त्याने काय साध्य केलं होतं? नथिंग से यू. तुम्ही म्हणाल की काहीच नाही. परहॅप्स सो, नथिंग बट अ चार्मिंग वुमन. पण सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ह्या प्रवासातून त्याला एक लोभस अशी सुंदर स्त्री त्याला मिळालेली होती, एक सखी म्हणून, आपली पत्नी म्हणून. हू स्ट्रेंज ॲज इट मे अपियर मेड हिम द हॅपीएस्ट ऑफ मॅन. आणि त्या पत्नीमुळे का होईना, त्या सखीमुळे का होईना, तो एक जगातला अतिशय सुखी आणि आनंदी असा मनुष्य तो आता झाला होता, फिलियस फॉग. ट्रूली वुड यू नॉट फॉर लेस दॅन दॅट मेक द टूर अराउंड द वर्ल्ड. खरंच आपल्याला एका जगभ्रमणातून अजून काय हवं आहे? तर कुठेतरी साहस, धाडस, शौर्य आणि संयम जर ठेवला तर कुठलीही मोठी जबाबदारी, कुठलंही मोठं काम जे आहे ते आपण पार पाडू शकतो. आणि अतिशय थरारक आणि अतिशय चित्तवेधक असा हा प्रवास जो आहे तो फिलियस फॉगच्या माध्यमातून कशी ही पैज पूर्ण झालेली आहे आणि काय काय संघर्ष या ठिकाणी आलेला आहे, कशा पद्धतीने त्याने हे सगळं जगभ्रमण पूर्ण केलेलं आहे, त्याचा हा सगळा आढावा ह्या कादंबरीमध्ये आपण बघितला. अराउंड द वर्ल्ड इन 80 days नावाची ही कादंबरी या ठिकाणी इथे आपली संपलेली आहे. अँड वी टर्न टू आवर नेक्स्ट पार्ट. Next part is nothing but brainstorming activity in next section, next part of our AV. Okay, now we stop here and let us turn to brainstorming.